सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये काय काय आहे बघा. आपण एक्झामच्या ओरिएंटेडनं बघूया. एक्झामच्या ओरिएंटेडनं म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, पहिल्यांदा क्वेश्चन कशावरती केवढे केवढे पडतात, वेटेज कसं कसं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबस नेमका कसा कव्हर करायचा किंवा कुठनं कव्हर करायचा बुक्स वगैरे. तर पहिली गोष्ट बघा की सामान्य विज्ञान हा एक सब्जेक्ट होता कुठं 8वी 9वी 10वी 5वी 6वी 7वीला. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वीला हा सब्जेक्ट होता. त्याच्यानंतर तो स्प्लिट झाला, बरोबर आहे. 11वीला आल्यानंतर काय झालं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झालं, बरोबर आहे. 11 12वी त्यातनं कंप्लीट झाली. 12वी नंतर ज्यावेळी आपण ग्रॅज्युएशनला गेलो ते स्पेशल स्ट्रीम घेऊन गेलो, बरोबर आहे. कोण बॉटनी मधला झुलॉजी घेऊन गेला, बरोबर आहे. झुलॉजी मधला कोणतरी बॉटनी हे घेऊन गेला, कोणतरी बॉटनी घेऊन गेला, कोणतरी झुलॉजी घेऊन गेला. फिजिक्स मध्ये कोणतरी गेला, कोणतरी केमिस्ट्री मध्ये गेला, बरोबर आहे. हे झालं कुठं ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनच्या ज्यावेळी पुढे जाणार ते झुलॉजी मधलाच एखादी स्ट्रीम आत निवडणार आणि त्याच्यामध्ये पीएचडी करणार किंवा एमएससी करणार, बरोबर आहे. हे म्हणजे काय, तुम्ही आत टप्प्याटप्प्यात जाताय, कोणत्याही सब्जेक्टच्या खोलामध्ये तुम्ही जाताय, बरोबर. आता पण तुमच्या एक्झामची काय रिक्वायरमेंट आहे, तर 12वी सायन्स म्हणजे 12वी पर्यंत सायन्स तुम्हाला माहिती पाहिजे. तिथपर्यंत माहिती असतील तर तुम्हाला 11 12 मार्क आरामात मिळून जातील. ओके, 15 पैकी मिनिमम तेवढे मिळून जाते. दुसरी गोष्ट काय की सिलेबस मध्ये तुम्हाला काय काय आहे बघा. एक आहे तुमचा कोण, एक नंबर फिजिक्स केमिस्ट्री बायो. बायो मध्ये दोन कोणते कोणते, झुलॉजी आणि बॉट, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्येच अजून एक येतोय हायजीन आरोग्यशास्त्र, बरोबर आहे. आणि 1 2 3 एवढे झाले काय तुमचे प्रकार. म्हणजे हा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा स्पेसिफिक आपल्याला बॅच मध्ये. ओके, पहिल्यांदा बघा आपण बोलतोय कशाबद्दल, कंबाईनला किती क्वेश्चन येत आहेत, प्री साठी 15. ओके, मेन साठी किती येत आहेत, मेन्स साठी किती प्रश्न येत आहेत सध्या माहिती पाहिजे रे, 12. म्हणजे गट क गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी सायन्सला किती वेटेज आहे, नवीन बदललेल्या ह्याच्यानुसार पॅटर्ननुसार, जो 23ला बदलला पॅटर्न त्याच्यानुसार किती वेटेज आहे, 12 मार्काचं. ओके, आता आपण पहिल्यांदा हे बघणार कारण की आपण प्रिलिम ओरिएंटेड काम जेव्हा करतोय त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये काय पाहिजे, तर पहिली गोष्ट की प्रिलिम मध्ये काय पाहिजे, हे 15 मार्क नेमकं ह्याच्यामध्ये मला वाटायचे किंवा ह्याच्यावरती फिक्स पॅटर्न कसा पडतोय त्याच्यावरती लक्ष द्यायचं. पहिली गोष्ट बघा की त्या 15 मध्ये सर्वात जास्त वेटेज न येणारा हा म्हणजे बायोलॉजी. कोण आहे, आता तुम्हाला इकडे सेपरेट वेटेज करता येत नाही, हे ह्याच्यामध्ये व्हॅरी होते त्या दोघांच्या मध्ये. कधी प्राणीशास्त्रावरती जास्त पडतात, कधी इकडे पडतात, कधी सेलवरती पडणार ह्याच्यामध्ये. हे आपला सिलेबस पाठ झाला. पण बायोवरती किती प्रश्न पडतात, 8. म्हणजे एक सरासरी इकडे तिकडे एकानुसार प्रश्न होऊ शकतो. ओके, तरी बायोला ऍव्हरेज मार्क किती पडतात, 8. म्हणजे 8 क्वेश्चन तुमच्या प्रिलिमच्या कशाला असणार आहेत, क्वेश्चन मध्ये असणार आहेत. प्रिलिमला किती प्रश्न असणार आहेत, 8. त्याच्यासोबत केमिस्ट्रीला किती असणार आहेत, 3. फिजिक्सला किती असणार आहेत, 3. किती झाले बघा, 3 3 6 आणि 8 14. आणि राहिलेला एक प्रश्न ह्याच्यावरती असतो आरोग्यशास्त्रावरती. किती प्रश्नाचा वेटेज आहे, 3 3 8 आणि 1 प्रिलिमसाठी. लक्षात आलं. राज्यसेवेसाठी हे वेटेज परत बदलते की राज्यसेवेच्या प्रिलिमला तुम्हाला किती मार्क पडतात, 20 मार्काला पडतोय. 20 मार्काला काय असेल तुमचं सायन्स पडते, ज्याच्यामध्ये ह्याला 5 मार्क दिलेत, ह्याला 5 मार्क दिलेत आणि ह्याला तुमचे 8 ते 10 मार्क किंवा 9 मार्क ह्याच्यामध्ये आणि राहिलेला एका दुसरा ह्याला पडतो, बरोबर आहे. म्हणजे हायजीनला पण आपण काय दुर्लक्षित करू शकत नाही. हा, त्याच्यानंतर इकडं 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 म्हणजे कोणत्याही एक्झामसाठी जावा तुम्हाला काय महत्वाचं आहे सर्वात जास्त, बायो. बायो सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर बायो मधला इम्पॉर्टंट टॉपिक कोणता, केमिस्ट्री मधला इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आणि फिजिक्स मधला इम्पॉर्टंट टॉपिक कुठला, की जे तुम्हाला काय देणार आहेत, मार्क देणार आहेत. म्हणजे तुम्ही जर का प्रिलिमच्या अगोदर प्रिपरेशन करताय आणि 15 दिवसामध्ये मला जास्तीत जास्त मार्क्स काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत, तर अशा वेळी मोजक्या टॉपिकची रिव्हिजन करणं मस्ट आहे. मग हे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते आहेत, तर बघा पहिल्यांदा सांगूया फिजिक्स. फिजिक्स मध्ये 2च टॉपिक जरी केले, सॉरी 3 टॉपिक सांगतो. कोणते कोणते बघा, एक आहे लाईट, कोणता लाईट, दुसरा साऊंड, ओके साऊंड धरा, आणि तिसरा कोणता तुमची
रेडिओ ऍक्टिव्ह. कोणते कोणते 3 सांगितलेत? एक सांगला लाईट, बरोबर आहे, दुसरा साऊंड, आणि तिसरा म्हणजे किरणोत्सार. हा मेन्सला जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेन्सला याच्यावरती भरपूर प्रश्न पडतात. आता गेलेल्या 29च्या मेन्सला म्हणजे 29 जूनला जी मेन्स झाली गट ब ची मुख्य परीक्षा 24ची, त्याच्या याला सलग 2 प्रश्न पडलेत. 78-80 या दरम्यान काहीतरी आहे की सलग 2 प्रश्न पडले. एक प्रश्न पडलाय लगेच पुढचा प्रश्न गॅमा किरणांच्यावरती. सलग 2 प्रश्न पडले एका टॉपिकवरती. त्याच्यामुळे ह्याचं महत्व जास्त आहे, लक्षात ठेवा. या 3 फिजिक्स मधलं हे 3 टॉपिक केलं तर तुम्हाला 3 प्रश्नांच्या पैकी 2 प्रश्न आरामात सुटणार म्हणजे सुटणार. समजा त्या 2 प्रश्नांच्या पैकी एका दुसरा कॅल्क्युलेटिव्ह असला म्हणजे कसा की उदाहरण दिलं तर थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते, मी नाही म्हणत नाही, पण एवढे 3 टॉपिक जरी केले तरी तुम्हाला मार्क पडणार. कोणते कोणते? साऊंड, लाईट आणि खरं असे करायचे, पक्के करायचे. म्हणून आपण ज्यावेळी शिकणार ते ह्याच्यावरती जास्त भर ठेवणार. हे झालं 2 प्रश्न आले बघा, ह्याच्यावर आणि ह्याच्यावर फिक्स प्रश्न असतो एक एक, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीला जे टॉपिक आहे हे तुमचे टॉपिक फिजिक्स मधले शेवटला आहेत. फिजिक्स टॉपिक हे शेवटला आहेत, हे लाईट, साऊंड, रेडिओ ऍक्टिव्ह. केमिस्ट्री मध्ये सुरुवातीचे टॉपिक करायचे. कोणते कोणते? ऍटम म्हणजे अणू कसा तयार झाला, त्याच्यानंतर एलिमेंट्स कसे तयार झाले, त्याच्यातले तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती पाहिजे, बरोबर आहे. हे सुरुवातीचं पहिलं सगळं. आणि नंतर पडला तर एका दुसरा म्हणजे सुरुवातीचे जे 3-4 टॉपिक आहेत ना, अनुक्रमणिका कोणत्याही पुस्तकाच्या अनुक्रमणिका व्हायची, त्यातले सुरुवातीचे 4 टॉपिक त्याच्यावरती 2 प्रश्न असतात. मग ते डीप मध्ये असतील, काय म्हणतो, डीप मध्ये असतील, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काहीतरी विचारतील पण त्याच्यावरती विचार, बरोबर. आणि त्याच्यानंतर तिथनं पुढं काय सांगितलं? आम्ल आम्लारी, धातू अधातू, डे टू डे लाईफ मध्ये जी केमिस्ट्री आहे त्याच्यावरती प्रश्न पुढचा एक प्रश्न असतो. समजलं. आता हे झालं काय? फिजिक्स, केमिस्ट्री. बायोलॉजीला प्रश्न कसे पडतात? बायोलॉजी तुमच्या हाताला लवकर लागत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला मान्यच कराव्या लागणार आहेत सायन्सच्या बाबतीत. मी मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये असं कधी म्हणलो नाही की एखादा प्रश्न तुम्हाला सुटणार नाही, सुटणारच नाही. किती विकास म्हणजे कितीही प्रिपरेशन करा तुम्हाला सुटणार असं म्हणलो काय मी? हा बाबा, तुमची प्रिपरेशन थोडीफार कमी असेल तर एखादा दुसरा प्रश्न अवघड जाऊ शकतो, पण वेळ द्या त्याला, स्पेसिफिक प्रॅक्टिस करा, तुम्हाला काय होईल? मिळून जाईल. पण इथं तसं नाही. इथं तुम्हाला काय, तुमच्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर ते कधी एनसीईआरटीला उतरतील, कधी सीबीएसईला उतरतील, कधी स्टेट बोर्डला उतरतील, कधी याच्यापेक्षा बाहेर पण जातील, की जे तुमच्याकडनं पाठ करण्याची अपेक्षा नाही. कळते का बाबा मी काय म्हणतोय? तुमच्याकडनं पाठ करण्याची अपेक्षा नाही. तुम्ही कुठंपर्यंत पाठ करणार आहे? एक लिमिट असते, बरोबर आहे. मागच्या ह्या मेन्सला एक प्रश्न पडलाय, काय विचारलाय? आपण जे हे करतो माहिती आहे, किंगडम सिस्टीम सगळी, ज्याच्यामध्ये फायलम आहे, ऑर्डर आहे, क्लास आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं खाली पडतात, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की प्राण्यांची नावं दिली आणि त्यांची ऑर्डर जोडायची होती. प्राण्यांची नावं आणि ऑर्डर कुठल्या कुठल्या, आपल्याला ह्युमनची ऑर्डर पाठ करताना नाकी नव्हे, म्हणजे असे प्राणी दिलते की ज्यांची ऑर्डर तुम्ही पाठच करू शकत नाही. किती प्राणी आहेत ह्याच्यात? करोडो प्राणी आहेत. कुठल्या प्राण्याचं नाव देतील तुम्हाला माहिती नाही, आणि त्या प्राण्याची ऑर्डर तुम्हाला बघायची. म्हणजे जे तुम्हाला कुठं पीएचडीला वगैरे अशा ज्या तिथं आहे ते तुम्हाला इकडे कॉपी पेस्ट केलं, मग ते तुम्हाला सुटणार आहे काय? कधी सुटणार नाही, तुम्ही किती करा. म्हणून आपण काय टेम्पर घेऊन जाणार आहे की एखादा दुसरा प्रश्न असा येणार आहे बायोलॉजी मधला, किंवा बायोलॉजी असं कधीतरी निघणार आहे की ज्याच्यामध्ये मी कितीही ग्रॅप करायचा प्रयत्न करू दे माझ्याकडनं होणार. मग आपण काय काम करायचं की त्यातलं जे वेचीव आहे, जे सिलेबस मधलं पडले, जे एक्सपेक्ट आहे हे पडू शकते, किंवा हा मागल्या वेळचा पीवाय किंवा आहे याच्यावरती हा प्रश्न तयार होते असा, हे सगळं काय करायचं आलं पाहिजे. तुम्ही रेसमध्ये राहता, 100% तुम्ही रेसमध्ये राहता. तुम्हाला सायन्सला 15 पैकी 10 जरी पडलेत, 9 जरी पडलेत, तरी दिस इज बेस्ट स्कोर. कळते का बघा मी काय म्हणतो? बेस्ट स्कोर आहे. ओके. त्याच्यामुळं सायन्स शेवटी कसं आहे, सायन्स असू दे, सायन्स टेकचा पार्ट असू दे मेन्सवाला, पण त्याच्यामध्ये कसं आहे की विचारायला वाव खूप आहे. जसं पॉलिटीमध्ये एखादा अवघड करायचा प्रश्न झाला तर सबकल्मांच्या मध्ये घुसतात, बरोबर आहे. तसं इथे कसं आहे, हे कुठं सबकल्म बाहेरच घुसतात डायरेक्ट, म्हणजे तुमच्या सिलेबसच्या बाहेर जाणार. कुठला तर असा प्रश्न घुसणार, एका दिल्लस आहे ती तोंडातले म्हणजे तोंडामध्ये द्यायच्या का त्वचामध्ये द्यायच्या का कुठे हे करायचे ते विचार. फक्त आपला अजेंडा लक्षात ठेवायचा काय, एक आहे तुमचा काय, मस्ट 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 म्हणजे त्याला तोड नाही.
आपण कशावरती लक्ष ठेवणार? पीवायक्यू. पीवायक्यू स्ट्रॉंग झाला तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार की एखादा प्रश्न जर का पडलाय, फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न पडलाय कसा की तोंडावाटे घेणारी लस कोणती आहे, बरोबर आहे, तर इतर लसीचे प्रकार गुगलला त्याचं मिळणार काय मिळणार, हा बाबा त्वचेमध्ये कोणती लस दिली जाते, बरोबर आहे. आपण लहानपणापासून ढीग लसा घेतोय, बरोबर आहे, घेतोय का नाही लस? धनुर्वाताची लस तोंडात घेतात काय? नाही, बरोबर आहे. टीटीची, धनुर्वात म्हणजे टीटीचं इंजेक्शन, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगा पोलिओचं घेतोय इंजेक्शन तोंडात, कडगोड लागते, खाल्लं नाही कधी, कडू लागते बघा ते, बरोबर. काही पोलिओची काय असणार इंजेक्शन, काही तोंडावाटे. म्हणजे तुम्हाला होणार आहे परत ते बीसीजीची लस एक असते मध्ये, बीसीजी म्हणजे तुम्हाला काय बघायचंय लसीचा अभ्यास करायचा. कसे करणार? हा एका झाली लिहून ठेवणार लस कोणती लस आहे, तोंडावाटे कोणती आहे, त्वचेमध्ये कोणती आहे, कशावरती काय वापरले जातं, झालं. एक चार्ट तयार करून ठेवणार नोट्स मध्ये, समजा. हे का करायचं? जगाचं जे चुकणार आहे ते आपलं बरोबर येईल, आपल्या एक्सपेक्टेशन पडणार, त्याच्यामुळे काय महत्वाचं आहे? ओके. आणि बायोमध्ये काय काय म्हणलो आपण बघा, बायोमध्ये करायचंच झालं तर 2 टॉपिक पहिल्यांदा, 3 टॉपिक धरा एकत्र. जैवविविधता, त्यालाच म्हणतोय आपण काय बायोडायव्हर्सिटी, त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण. 3 टॉपिक झालेत, हे एकाकडनं आहेत. म्हणजे पहिल्यांदा बायोडायव्हर्सिटी येणार, त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पती वर्गीकरण, एकसारखं आहे ते एकत्र होऊन जाते, तिन्हीच्या तिन्ही एकत्र होऊन जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाठांतर जास्त, तुम्हाला स्पेसिसची नावं पाठ पाहिजे, त्याची सायंटिफिक नावं पाठ पाहिजे, लक्षात घ्या त्यांच्या वर्गानुसार. म्हणजे तुम्हाला ह्यांचे फायलम 10 जे आहेत, कोणते फायलम 10, प्राणी वर्गीकरणामध्ये 10 फायलम, ज्याच्यामध्ये पाठीचा कणा नाही, त्याच्यामध्ये तो कॉर्डाटा, बरोबर आहे. ते कॉर्डाटा मधले परत पडणारे 4-5 जण, ते त्याच्यामध्ये परत सब पार्ट आहेत, बरोबर आहे. मग माणूस कुठे येतो? त्या शेवटला येतोय माणूस. मग माणसापासून इतर जे प्राणी आहेत, म्हणजे मिनिमम एका फायलम मध्ये तुम्हाला 4 ते 5 नावं त्यांच्या वैशिष्ट्यासोबत काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. प्रत्येक फायलमचं एक वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे. मी काय म्हणलो, सिलेंट्राटा एक नाव सांगितलं फायलमचं, बरोबर. इकायनोडर्माटा एक नाव सांगितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणारे इतर काय माहिती पाहिजेत, त्याचं बाबा काय वैशिष्ट्य आहे, त्याला त्यातच का ठेवलाय, बरोबर आहे. तुम्हाला ह्या कंबाईनच्याच बॅचला का बसवलंय? तुम्ही कंबाईन करताय म्हणून इथं बसवलंय. पलीकडे पोलीस भरतीची बॅच चालू आहे, त्याच्यामध्ये का बसवलं नाही तुम्हाला? पोलीस भरतीची ओरिएंटेड कुठे बसणार? पोलीस भरतीमध्ये. हे तसं आहे की वर्गीकरण करताना काय केलं की सेपरेट 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 प्रत्येकाचं वर्गीकरण करून काय केलं, त्याच्यामध्ये ज्याचे कॅरेक्टर जुळतायत, किंवा हा गटक करतोय, गडबं करतोय, बसवा एकत्र, सरसेवा करतात बसवा एकत्र, म्हणजे अशातला प्रकार आहे वर्गीकरणाचा. आणि त्याच्यातली तुम्हाला काय वैशिष्ट्य आणि काय उदाहरणं माहिती पाहिजे, ह्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. काय सांगितलं? फायलमचे काय वैशिष्ट्य आणि काय त्यांची उदाहरण, झालं, संपलं. सरपटणारे प्राणी, ज्याला काय म्हणतोय इंग्लिशमध्ये रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय? सरपटणारे जे जाणारे प्राणी आहेत. खाली विचारला जातोय, खालीलपैकी कोणता प्राण्यांचा गट हा सरपटणाऱ्या प्राण्यांचा नाही, किंवा त्या सगळ्या प्राण्यांच्यातला एक वेगळा प्राणी कोणता, बरोबर आहे. 4-4 नाव देतात आणि मध्येच कुठे बेडूक, काय देणार? बेडूक. आपल्याला माहिती आहे, हो तुम्हाला माहिती आहे काय बेडूक? माहिती नाही. सरपटणार आहे का कसा आहे? आम्ही तर टुणूक टुणूक उड्या मारताना त्याला बघितलंय. पण तुम्हाला जर का रेप्टाईलची एक व्याख्या सिंपल माहिती असेल, ज्याचं पोट घासते, ज्याचं खालची ही बाजू घासते, ते म्हणजे काय ना सरपटणार. म्हणजे चालताना ज्याची ही बाजू घासते ते म्हणजे काय? सरपटणारा प्राणी, रेप्टाइल्स, बरोबर आहे. मग हा जर का प्राणी होते, आम्ही बेडूक बघितलाय, टुणूक 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 जातोय, म्हणजे तो काय येणार? लक्षात आलं? आता त्याच्यानंतर मग हे तुम्हाला ओळखायचं असते. मग एकदा तुम्ही तो ओळखला तर नंतर तुम्हाला काय करतोय? सॅलामेंडर नावाचा एक प्राणी येतो. तो काय प्रकार आहे? म्हणजे एक फक्त बघा, कुठलाही एक काय म्हणतो असं आयोग असा ऑथेंटिक सोर्स वापरत नाही. मार्केटमध्ये खूप पुस्तक आहेत, कोलते सरांचं पुस्तक आहे, बसके सरांचं पुस्तक आहे, पुस्तकं भरपूर आहेत, बरोबर आहे. त्यातला आपण फक्त डाटा कलेक्ट करतोय. आयोग कोणतेही पुस्तक फॉलो करत नाही. आयोग काय करते? मोबाईल घेते, चलो गुगल सांग ह्याचं उदाहरण काय,
सांग एका मध्ये कोण कोण येतात, आणि आपण पण तेच करायचं. कुठलंही एक उदाहरण घ्या, सांगतो ज्याच्यावरती नवीन प्रश्न तयार झालाय, जायचं गुगल सर्च करायचा, पहिल्यांदा ते नाव येते, पहिल्यांदा. मी परवाचे सेशन घेतलं कोणतं, मला गटकचं विश्लेषणाचं, सॉरी गटबच्या विश्लेषणाचं आपण सेशन घेतलं. त्या सेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, तिथे एक उदाहरण होती कोणती, ह्याच्याबद्दल उदाहरण होतं, उदाहरण होतं असं. तुम्हाला फक्त सर्च करायचं होतं याचे उदाहरण काय. शेवाळची म्हणजे शेवाळ म्हणजे काय, हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, पिवळे शेवाळ, हे शेवाळचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत पुढे. मग शेवाळाचे उदाहरण, बरं प्रश्न काय पडला, शेवाळच्या जोड्या जुळायच्या होत्या, हिरवं कोणतं, त्यांच्यामध्ये काय काय असते त्याच्यावर प्रश्न तो पडला. मग आपण पुढे काय विचार करणार, किंवा शेवाळवरती प्रश्न येऊन गेलाय, मला निदान शेवाळाच्या उदाहरणाची काय माहिती, उदाहरण माहिती पाहिजेत, शेवाळची उदाहरण माहिती पाहिजे. प्रश्न विचारला शेवाळवरती, शेवाळमध्ये कोणता कंटेंट असतोय, क्लोरोफिल असते का काय असते, ह्याच्यावरती प्रश्न होता, बरोबर आहे. मग आता आपली प्रायोरिटी काय, की बाबा पडलाय प्रश्न तर आपण काय केलं पाहिजे, जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं काय व्हायला लागलंय, बरोबर. उदाहरण माहिती पाहिजे, गुगल सर्च करायचं, एकच उदाहरण येते पटकन स्क्रीनला मोठं, एकच, आणि ते एक उदाहरणावरनं पुढल्या वर्षी लगेच प्रश्न तयार झाला एका उदाहरणावर. म्हणजे तुमचं अनालिसिस कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे, किंवा तुम्हाला प्रिडिक्ट करता आलं पाहिजे हा प्रश्न पडणार, हे पडणार, ह्याच्यानुसार सायन्स सुधारणार. सायन्स तसं सुधारत नाही. तुम्ही फक्त पाठांतर म्हणला आणि तुमच्याकडे व्हिज्युअलायझेशन नसेल, किंवा ह्याच्यावरती हा प्रश्न येऊन गेलाय पुढे हा येईल, तर तुम्हाला मार्क पडणार नाहीत. मार्क घ्यायचे आहेत तर एक ऑथेंटिक मार्गाने गेलं पाहिजे, PYQ स्ट्रॉंग असले पाहिजे. लक्षात आलं. आज आपण पहिल्यांदा चालू काय करतोय,